जनता उभी राहते हे चित्र आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी देखील आपण निधी दिला आहे. अनेक प्रकल्प दिलेत. मला निस्तारण आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी या ठिकाणी 570 कोटी रुपयांचे नियोजन केलंय. गेल्या 4 वर्षातल्या विकास कामांसाठी 450 कोटी रुपये दिले 3 वर्षामध्ये. नाशिक शहराचा सर्व समावेशक विकासासाठी एनएमआरडीची स्थापना केली आपण आणि एनएमआरडीच्या त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी महसूल विभागाकडून हस्तांतरित करून दिल्या. महानगरपालिका एनएमआरडीए याचं बळकटीकरण झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी विशेष लक्ष दिलं. इथल्या विकासासाठी म्युनिसिपल बॉन्ड उभारण्यास देखील नगर विकास विभागाने परवानगी दिली. संस्कृती आणि भक्तीचा संगम असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी देखील आपण पुढाकार घेतलाय. हजारो कोटींची विक्रमी कामं या भागात होतील. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली. नाशिक हे जगाच्या नकाशावर एक महत्वाचं शहर होईल आणि म्हणून नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून नाशिक शहराचा पूर्णपणे मेकओव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, हे कुणा एकाचं क्रेडिट नाही, हे सर्वांचं आहे. आणि म्हणून कुंभमेळ्यामध्ये देशभरातून लोक येतील आणि कुंभमेळा देखील या ठिकाणी ऐतिहासिक होईल, यशस्वी होईल, यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आज आपण भाविकांना, साधू महंतांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतोय. कुंभमेळ्यासाठी नवीन रस्ते, रिंग रोड, घाट, आरोग्य, परिवहन सुविधा निर्माण करण्यात येत आहे आणि यासाठी देखील आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी देतोय. कुंभमेळा म्हणजे श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे. हा कुंभमेळा पर्यावरणाचा विचार करूनच साजरा होईल. सर्व नाशिककरांच्या मनातली इच्छा म्हणजे तपोवन वाचवा, तपोवन वाचलं पाहिजे. हा जो काय तुमचा विश्वास आहे, तुमचा जी काय भूमिका आहे आणि म्हणून भावना आहे, पर्यावरणाचा समतोल राखूनच या ठिकाणी कुंभमेळा पार पडेल. आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, नाशिक आणि गोदावरी हे एक अतूट नातं आहे. आज फार मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी